शोभायात्रा वरतून परतलेल्या लोकांनाही मारहाण झाल्याचं समजतंय, काय माहिती आहे तुमच्याकडे? मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे. मी मीडियाच्या माध्यमातून ती घटना या ठिकाणी पाहिलेली आहे. जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी, हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीनं वागणार असतील तर मला वाटतं या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपला सण साजरा करावा, परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं, मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही. निश्चितच राज्य सरकार, पोलीस खातं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याची गंभीर दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक अशा प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. नाही, मला वाटतं खरं म्हणजे आपण एकीकडे शांतता हवी बोलतो आणि जर अशा प्रकारची काही लोक अशांतता त्या ठिकाणी माजवणार असतील तर मला वाटतं त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे. कारण जाणून बुजूनच काही प्रवृत्ती, विघातक प्रवृत्ती त्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अशा प्रसंगातनं करताना दिसत आहेत. भाऊ, बीडमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचं कळतं आत्ताच थोड्या वेळापूर्वी. कसं बघताय जेलमध्ये? नाही, मला याची कल्पना नाही. त्या ठिकाणी कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल, परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे. त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात. परंतु मला अजून का, कुठे, कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही. त्याच्यामुळं सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. काल मनसे प्रमुखांनी असं वक्तव्य केलं राज ठाकरेंनी की औरंगजेबाच्या कबरीजवळ जी सजावट आहे ती काढून टाका, त्याच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देऊ नका, परंतु त्याची कबर असणं आवश्यक आहे कारण मराठ्यांनी त्याला गाडलं, हा आपला इतिहास. नाही, प्रश्न याचा मतांतर वेगवेगळे आहेत. काही लोकांना वाटतं की या ठिकाणी औरंगजेबाचा अवशेषच या आपल्या मातीत शिल्लक राहता कामा नये. परंतु राज ठाकरे साहेबांचा विचार असा आहे की या ठिकाणी नव्या पिढीला त्या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास त्या ठिकाणी कळला पाहिजे की या ठिकाणी त्या ठिकाणी औरंगजेबाला गाडण्याचं काम आपल्या मातीत झालं आणि त्यामुळं नव्या पिढीसाठी या आधारे काही देता येईल का असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी राज ठाकरेंनी काल पाठिंबा दिला असं दिसतं. निवडणुका संपल्यात, शिमगा संपलाय, फडणवीसांच्या अतिशोषणस्कृत राज्याचं नेतृत्व आलंय. मराठी माणूस जर चांगल्या गोष्टी करत असेल तर आमचा पाठिंबा आहे, परंतु आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. नाही, शिमगा संपलाय खरं आहे, परंतु पुन्हा शिमगा होता कामा नये. देवेंद्र फडणवीसांना पाठबळ देणं हे त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतायत. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करतायत. मराठी माणसांचं हित जपण्याला त्यांचंही प्राधान्यच आहे. कारण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी केंद्रानं केलं, माननीय मोदीजींनी केलं. मराठी भाषा भवन असेल, मराठी विषयांमध्ये अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय आणणं असेल, CBSE, CSE वगैरे, या सगळ्या गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या होत आहेत. आणि जर राज ठाकरे साहेबांना त्यांच्यावर विश्वास येत असेल तर ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी हिताचं आहे, चांगलं आहे. पण लाडकी बहीण योजना आहे ती बंद होण्याची भीती मी व्यक्त केली होती असं राज ठाकरे बोलले, ती खरी होताना दिसते. आणि 63,000 कोटींचा बोजा जर 2100 रुपये दिले तर वाढेल असं स्वतः अजित पवारांनी सांगितल्यामुळे आता ही योजना बंद करण्याच्या मार्गावर सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे साहेबांचं बोलणं अर्धसत्य आहे. योजना कुठेही बंद झालेली नाही. एक खरं आहे की 2100 देण्याचं सुतोवाच त्या ठिकाणी झालं होतं, परंतु राज्याची आर्थिक स्थिती आज काय आहे हे जो सजग नागरिक आहे, ज्याला इकॉनॉमी कळते, त्याला माहीत आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी एक सांगितलेलं खरं आहे की 2100 रुपये केले तर आणखी तिजोरीवर ताण येणार आहे. आता 1500मध्ये एवढा ताण आला आहे, त्याच्यामुळे राज्याच्या विकासाला त्या ठिकाणी थोडीशी खीळ बसवून नियोजन करावं लागतं आहे. तर 2100 दिल्यावर आणखी अडचण होईल. परंतु एक गोष्ट मी अत्यंत दाव्यानं, खात्रीनं या ठिकाणी सांगतो की 1-2 वर्षांनी ज्या वेळेला आपली आर्थिक स्थिती राज्य सरकारची भक्कम होईल, तो
आम्ही दिलेलं वचन असेल, आश्वासन आमचा 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी निश्चित पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. तशा प्रकारची आर्थिक व्यवस्था भक्कम करण्याचं कामसुद्धा दुसऱ्या बाजूनं सरकारचं सुरू आहे. मनसेकडनं पुन्हा एकदा राज ठाकरेंकडनं मराठीचा मुद्दा पुढे आणला गेला आहे. मराठी भाषा सक्तीच्या संदर्भात त्यांनी विधान केले की मुंबईमध्ये मराठी वापरलीच पाहिजे. जे वापरत नसतील त्यांच्या कानाखाली आवाज काढा. सगळ्या आस्थापना बँकांमध्ये सुद्धा मराठी वापरलं पाहिजे. मला वाटतं मराठी भाषेचा त्यांचा आग्रह असणं काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये राजभाषा असते, त्या राज्याची भाषा असते आणि त्याच्यामुळं मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा अशा प्रकारची आग्रही मागणी करणं हे काही चुकीचं नाही आहे, योग्यच आहे. तशा प्रकारचं सरकार सर्व आस्थापनांमध्ये मराठीचा वापर करतं आहे. तशा प्रकारचे शासन निर्णय आहेत. कुठे नसेल तिथेही मराठीचा वापर त्या ठिकाणी होऊ शकेल. परंतु म्हणून कानाखाली त्या ठिकाणी काढून कायदा हातात घेणं हे त्या ठिकाणी योग्य नाही. सरकारकडं लोकशाही मार्गानं आग्रह करणं, भूमिका घेणं, वेगवेगळी लोकशाहीची आयुधं वापरून आपण त्या ठिकाणी न्याय मिळवला पाहिजे. परंतु कायदाच हातात घ्यायच्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही. निश्चितच मराठीला आमचंही समर्थन आहे. मराठीचं उदात्तीकरण झालंच पाहिजे. लावरे तो व्हिडिओ ठाकरेंवरती टीका जी आहे ती काही दिवसापूर्वी केली होती. काल संदीप देशपांडे यांनी काव्यात्मक टीका जी आहे ती आशिष शेलार यांच्यावरती केली आहे की आशिष झोलार अशी टीका त्यांनी केली आणि कुठेतरी जेव्हा मदत लागते तेव्हा मात्र चहा पितात असं मला वाटतं काय आशिष शेलारना झोलार बोलण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. हे सोलारवर चालणारे आमचे संदीप देशपांडे आहेत. त्याच्यामुळे त्यांना सोलार, गोलार, झोलार अशाच काव्यात्मक बोलण्यात रस आहे. मला वाटतं लोकांना हे आवडत नाही आहे. तुम्ही विकासावर बोला. आशिष शेलारांच्या विकासात्मक भूमिकेत काही कमी असेल बोला, मंत्री म्हणून काही कमी असेल बोला, त्याने काही सूचना करा. परंतु मला वाटतं व्यक्तिशः झोलार बोलणं ते सुद्धा कुणी आता त्याच्यामुळे असे आम्हाला जायला नको. झोलार आशिष शेलार आहे की झोलार आणखी कोण आहेत? आता जर बात निघाली तर आणखी खोलवर जाऊ शकते. त्याच्यामुळे झोलर कोण आणि खरे कोण हे समोर यायला काही वेळ लागणार नाही. मला वाटतं स्वतःहून आ बैल मुझे मार असं संदीप देशपांडेंनी करू नये. लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नद्यांचं वास्तव आहे ते समोर आणलेलं आहे. कसं बघता? कारण की कुंभ झालं त्यानंतर त्यावर टीका देखील केलेली होती. नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु हा श्रद्धाळू महाराष्ट्र आहे, श्रद्धाळू देश आहे. त्यांच्या भावनांच्या बाबतीत प्रश्न होता. परंतु काल त्यांनी स्वच्छतेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या. त्या सकारात्मक त्या ठिकाणी निश्चितच घेण्याची भूमिका सरकारची असल्याचंही देवेंद्रजींनी सांगितलं. आणि तसं पाहिलं तर राज ठाकरे साहेबांना विकासाच्या संदर्भात निश्चितच विजन आहे. कारण नाशिकला सत्ता असताना नाशिकच्या नदीच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी आघाडीनं पुढाकार घेऊन त्या ठिकाणी काम केलं होतं स्वच्छतेच्या संदर्भात. परंतु या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की मुंबईतल्या नद्यांचा विषय आहे. त्या ठिकाणी इथे सरकार मुंबई महापालिकेत कोणाचं होतं, त्यांनी कशी आपल्या जबाबदारीची ऐशिकी तैशी केली हे त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे. परंतु देवेंद्रजींनी ही गोष्ट सकारात्मक घेतलेली आहे. ज्या काही राज ठाकरे साहेबांच्या विकासात्मक काही सूचना असतील त्या आपण सकारात्मक घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. कारण शेवटी हे राज्य चालवत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी त्याला पॉझिटिव्ह अशा दृष्टीनं प्रतिसाद दिला आहे. भाऊ, मोदींचा वारसदार महाराष्ट्रातूनच असेल आणि संघ त्याची निवड करत असं संजय राऊत म्हणाले. मला वाटतं संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आपला वारसदार कोण तो मला ठरवता आलं नाही म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदेसाहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाहीत. आता उबाटाचा वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे की संजय राऊतच्या मनामध्ये वारसदार बनण्याचं त्या ठिकाणी स्वप्न आहे. त्याच्यामुळे तुमचं बघा.
या ठिकाणी देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्ट सकाळी भूमिका केली. मोदी साहेब भारतीय जनता पार्टीला तर हवेच, परंतु या देशाला प्रगतीसाठी विकसित भारत करण्यासाठी अजून मोदी साहेबांची आवश्यकता आहे. ते रिटायर व्हावं असं आम्हाला वाटत नाही, देशवासियांना वाटत नाही. 2029ला तेच पंतप्रधान राहावे अशा प्रकारची मनोकामना आमची आहे, देशवासियांचे त्या ठिकाणी आहे. आणि देवेंद्रजींनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं, समर्पक अशा पद्धतीनं याचं विश्लेषण केलं की मुघली पद्धत म्हणजे वडील जिवंत असताना त्या ठिकाणी वारसदार ठरवायचं, वडिलांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घ्यायची, ही मुघली पद्धत झाली. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी RSS हे संस्कारित अशा प्रकारच्या संघटना आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची आज गरज नाही. मोदी साहेबच या देशाला जास्तीत जास्त नेतृत्व द्यावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे. नवे देशवासियांची तशी भावना आहे. संजय राऊतांनी चिंता करायचं काही कारण नाही. पीक विमा योजना जी आहे 1 रुपयातली ती अडचणीत येईल अशी सध्या चिन्ह आहेत. तशी बैठका सुद्धा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे आहे ते टीका करतायत की क्या हुआ तुम्हारा वादा, म्हणजे अजितदादांवर टीका केली आणि सरकारवरती टीका केली जाते. मला वाटतं हल्ली कविता करण्यात ह्यांना जाम इंटरेस्ट आहे, यमक जुळवण्यात इंटरेस्ट आहे. नॉन सिरियस अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष दुर्दैवानं दिसतोय. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून अत्यंत आत्मविश्वासानं सांगेन, या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आहे. राज्याची आर्थिक घडी कशी बसवावी, नियोजन कसं करावं, चेक अँड बॅलन्स कसं करावा हे नीट त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे. कडक शिस्तीचे अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि संवेदनशील असणारे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि त्याच्यामुळे तिन्ही नेते एकत्रितपणे या सगळ्या येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करतील, राज्याची अर्थव्यवस्था बळकट करतील आणि जे जे वादे आम्ही निवडणुकीत दिलेत ते वादे या ठिकाणी पूर्ण आम्ही करणार 5 वर्ष होण्यापूर्वी अशा प्रकारची भूमिकासुद्धा मानसिकता आमची आहे. कर्जमुक्ती संदर्भात जे वक्तव्य आहे राज ठाकरेंचं की अजित पवार यांनी उघडपणे आता सांगितले की 3 वर्ष तरी कर्जमुक्ती होणार नाही, त्यामुळे कर्ज भरा. परिणामी घेरण्याचा इशारा दिलेला आहे राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना. नाही, मला वाटतं अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत. खरं बोललेलं त्या ठिकाणी काहींना आवडत नाही आहे, त्याचं राजकारण करतायत. आज लाडक्या बहिणींवर तिजोरीवर येणारा ताण हे ज्याला समजतं त्याला माहीत आहे आणि आज तरी त्या ठिकाणी आणखी बर्डन घेणं आजच्या घडीला सरकारला शक्य नाही आणि त्याच्यामुळे पीक कर्ज असेल, इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांना थोडंसं त्या ठिकाणी थांबवणं, कटोती करणं याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु विरोधी पक्षाला आता काहीच बोलायला नाही, तर त्या ठिकाणी तीच आश्वासनं त्या ठिकाणी बोलायचीत आणि त्याच्यातनं जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण करता येतोय का अशा प्रकारचं केवळ राजकीय भूमिका, राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पूर्णपणे अपयशी, फेल्युअर काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी झाले आणि म्हणून ते अशा प्रकारचे विचलित झाले. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणामध्ये असं म्हटलं की संघाने गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तोडल्या, पण राऊत असे म्हणतात की स्वतंत्र काळात संघ कुठे होता. शरद पवारांची गुलामी करणाऱ्या संजय राऊतला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वातंत्र्याचा अभ्यास नाही आहे. संघानं केलेलं योगदान, घेतलेली भूमिका, अनेक स्वातंत्र्य सेनांच्या बरोबर केलेलं काम हे त्या ठिकाणी अधोरेखित आहे. मला वाटतं रोखठोक आणि सच्चाईतनं त्या ठिकाणी संजय राऊतनी पाहावं. केवळ राजकीय चष्मा RSSच्या विरोधातला त्यांनी बाजूला करावं, मग त्यांना नीट आणि स्वच्छ त्या ठिकाणी दिसेल. संजय राऊत एक पुस्तक देखील आहे, ते घेऊन येताना पाहायला मिळतं, पेढेवाट पेढे अशा पद्धतीचं शीर्षकाचं पण. त्यांना पेढे घेऊन जाऊ आम्ही. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊत त्या ठिकाणी मातीच्या गोळ्याला पण पेढ्याचं स्वरूप देऊ शकतात. अशा प्रकारची त्यांची वक्तव्य रोज असतात. काही बोलतात, निराधार बोलतात. आता पेढे घ्या पेढे, आता बघू पेढ्यामध्ये काय दडलंय की वेडे होणार आहेत ते आम्हाला माहीत नाही.
भैयाजी जोशींनी एक विधान केलेलं आहे, औरंगजेबच्या कबरीचा विषय हा अनावश्यक आहे आणि त्यामुळे मृत्यू झाल्यामुळेच कबर बनली आणि आता कबर बनल्यामुळे आक्रमक जे कुठं आपण होऊ नये अशा प्रकारची मला वाटतं त्या कबरीचा वाद फार ताणणं आणि त्यातनं वातावरण अशांत करणं योग्य ठरणार नाही. कबरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे, देशवासियांची देशभक्तांची भूमिका आलेली आहे. आता त्या ठिकाणी हा वादाचा विषय करून अशांतता त्या ठिकाणी पसरेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी होता कामा नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.